जय शिवराय मित्रांनो, आणि आपण आहे छोटू भैया जे हिंदकेसरी जॉकी झाले. आणि मागच्या मुलाखतीत बघितलं तुम्ही, त्यांचा गोठा बघितला, त्यांची आपण मुलाखत पण कव्हर केली. पण आज सहज त्यांच्याकडे चक्कर मारला आणि योगायोग असं झाला की त्यांचा दूध काढण्याचा टाईम झाला होता. आता महाराष्ट्राला हे पण कळू द्या की छोटू दूरकरी म्हणजे ज्या नावाने प्रसिद्ध आहे मराठवाड्यामध्ये, छोटू दूरकरी बिंदोडचा बादशाह. तर या छोटू दूरकरीला बाकी दुसरा काही उद्योग आहे का नाही? म्हणजे जसं फक्त बैलगाडा क्षेत्रातच नाव कमावलं, घरी दुसरा कुठला व्यवसाय आहे की नाही हे दाखवायचं होतं. आणि योगायोगाने ते दूध काढताना दिसले म्हणून म्हटलं चला आज काम करतानाच आपण मुलाखत करू. छोटू भाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज योगायोग म्हणावं लागेल, तुमच्या कामाचा टाईम झाला दूध काढण्याचा आणि मी गोठ्यावरती आलो. हो, काही योगानं आता योग जोडून येतो तेव्हाच आले ना तुम्ही. किती म्हशी बरं? आहे 18-19. 18-19 म्हशी. हो. आणि दूध किती निघतं मग? दूध 70-75 लिटर आहे टायमाला. तुम्हाला कसं काय शक्य होतं? तुम्ही हे मशीनचं पण करता आणि मैदानात पण सारखे दिसता. आता दिवसेंदिवस तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदानात जास्त चमकायला लागले. हे सगळं लहान उरकून घेतो आपलं. जरा इकडं लहान आहे, मोठे. किती भाऊ आहे तुम्ही? 3 भाऊ आहे. आता हे जे दूध काढतं हे लहान आहे? हो, ते लहान आहे. आणि इकडून जे बसलेले ते मोठे? मोठे भाऊ आहे. हे लहान आहे भाऊ काय करता? ते फाडवेअरमध्ये ड्युटीला आहे. बरं, म्हणजे सरकारी नोकरीत आहे बघा घरात कोणीतरी? हो, आहे ना. सगळं चांगलं आहे बा. हो, सरकारी नोकरी, ते 16-17 म्हशी आहे, हिंदकेसरी जॉकी आहे. सगळ्याचा योग जोडून आला. हां, आहे. आता सगळं दूध किती निघतं म्हटले? 80 लिटरच्या आसपास आहे. आणि भाव काय पडतो मग? 70 रुपये लिटर. बरं बरं. छोटू भैया काय सांगाल, आता मैदान करून आले तुम्ही आणि तुमच्या हाताला जास्त यश दिसतं. आता म्हणजे आपण महाराष्ट्राला हे दाखवतो आहे की हिंदकेसरी जॉकी फक्त हा बैलगाडा मैदानात, त्या मैदानातच फक्त सक्रिय नाही किंवा तिथंच नाव करत नाही, तर तो आज म्हणजे घरात पण कुठंतरी नाव करतो आहे. घरात पण इतक्या म्हशी सांभाळणं, त्यांचं दूध काढणं, या सगळ्या गोष्टी करतो आहे. उद्योग व्यवसाय करून बैलगाडा क्षेत्र सांभाळतो आहे. काय 3 फेऱ्याच्या मैदानात जास्त जमकायला लागेल तुम्ही आता? 3 फेऱ्यात मैदान काय आहे, आपल्याला काही एखादा पैरा झाला आपल्या हिशोबानं तर आपण जातो तिकडं. तशी तर आपल्याला जास्त सुट्टीच नाही. बरं. हां, आता मोरगावचं मैदान झालं, त्या मैदानात 2 गाड्यावरती तुम्ही दिसले. हो, मोरगावमध्ये 2 गाड्या होत्या. कुठली गाडी होती? एक बैल इकडूनच नेलता आपल्या संभाजीनगर समजा, हां, LP म्हणून. LP. आणि कात्रजचे आपले गोरखशेठ बरं मांगडे यांचा सोन्या आणि कान्हा या दोन्ही बैल होते त्यांचे. बरं. काय निकाल राहिला तिथं? एक गाडी क्वार्टरला 2 नंबर केला, क्वार्टर फायनलला. क्वार्टर फायनलला बरं. कन्हैयाची. आणि LP आणि सोन्याच्या गाडीनं 3रा क्रमांक केला. 3रा नंबर केला म्हणजे फायनलला? हो, फायनल. मग मला तरी वाटतं छोटू बाय, किती मैदान झाले बरं तुमचे 3 फेऱ्याचे तिकडे त्या भागात की तुम्ही जॉकी राहिले एखाद्या गाडीवर? पेडगावपासून माझ्या हिशोबाने 6 मैदान झाले. त्याच्या अगोदर गेले होते तुम्ही? नाही. म्हणजे जसं पेडगावचं मैदान केलं तिथं हिंदकेसरी जॉकी झाले? पहिलाच मैदान होता आपला. हां. आणि तेव्हापासूनच आपण मैदानात जातो इथे. बरं बरं. आणि कुठंतरी यश मिळतंय, तुमच्या हाताला यश आहे? हो, आता मी पाचच्या बी मुलाखतीत सांगितलं होतं, सध्याला स्टार आहे आपल्या मागं चालतंय. पण बैल कुठलाही असू द्या ना, त्या बैलाला गती कशी मिळवून द्यायची याचं पण टेक्निक असेल. काय होतंय, आपण इकडे बैल हाकेलेलं राहते, त्या हिशोबानं आपल्या डोक्यात राहतं का बैल कोणची गाडी आपली दुडून पळतील, त्या हिशोबाने नियोजन करून एखादं मैदान करायचं. मग आता हा जो LP तुम्ही इकडनं नेला होता, हो, हा काय पहिले अगोदर पळालेला का तिकडं? LP इकडं पळवलेलं आपण बिनजोडला 2-2 फेरी आणले त्याला बिनजोडला. आणि गोरखशेठ मांगडेचं सोन्याचे तर आपण त्याच्यावर 2 मैदानं आपल्या भागात केलती. बरं. तर त्यानं इथं 2 वेळेस प्रथम क्रमांकच केलता आपल्या हातावर. तुम्हाला कॉन्फिडन्स होता बा की LP काहीतरी होता, म्हणजे आपली गाडी काहीतरी गुलाला मध्ये शिरतील बा. मग पैऱ्यासाठी तुम्ही कोणाला मागितलं नाही बैल तिकडं? नाही, आपण कोणाला मागितलं नाही. मी डायरेक्ट गोरखशेठला फोन केला, म्हणलं आपण सोन्याची आणि LPची गाडी पळू. गोरखशेठनं आपल्याला होतच उत्तर दिलं, नाकार तर कोणी देत नाही आपल्याला सहज. बरं. आता मुद्दा म्हणून हा मुद्दा मी घेतोय
मित्रांनो आताही तुम्ही व्हिडिओत बघताय तर छोटूबाई बाणेनीवरच दिसत आहे. आता बऱ्याच जणांची चर्चा म्हणजे ती चर्चा पण का आवडती ज्यावेळेस समालोचक तिथं आक्षेप घेता किंवा आयोजक आक्षेप घेता की बाबा छोटू ड्रायव्हरने शर्ट घातला पाहिजे. तर असं काही नाही की त्यांना शर्ट नाही आहे, पण गोठ्यावर पण काम करताना ते विदाऊट शर्ट तिथं काम करताय, बन्यांवरती काम करताय. आणि आता ते रिझन सांगा, त्या दिवशी काय घडलं होतं छोटूबाई मोरगावच्या मैदानात? काही नाही, मोरगावच्या अगोदर वासुदेव तालुका दौंड जिल्हा पुणेमध्ये जे मैदान झालं तिथं ऑब्जेक्शन कोणी घेतलं होतं? वासुंदेला. हा, वासुंदेला. का म्हणे बन्यांवरती गाडी नाही हाकू द्यायची. पण त्या रोजी जसं आप्पा मधने असन त्यांना बोलून चालून ते म्हणे जाऊ दे म्हणे एवढा मैदान करून घ्या. अच्छा. तर त्या रोजी मला गाडी हाकलून दिली. आणि नंतर मोरगावचं जे मैदान होतं तिथं आम्ही गट काढला आणि माझ्या काही लक्षात नव्हतं का आपल्याला इकडं बंदी टाकणार आहे बन्यांवरती. तर मी आपलं कंटिन्यू सारखं गेलं आणि गट काढलं तर मला अनाउन्समेंट झालं का बन्यांवर गाडी आणायचं नाही. मग नाही तर आपण त्यांचे नियम पाहू, काही विषय नाही. पण नेमकं कारण विचारलं नाही का तुम्ही का? नाही विचारलं आपण कोणाला, कारण की आपल्याला थोडं फिरणं आहे अजून. नाही पण नेमकं कारण तर कळायला पाहिजे ना. आता आज आपण शाकीर भाई जाताना बघतो तिकडं ते पण बन्यांवरती गाडी हाणता. असं शाकीर भाईची फुल होती आपली, एकदम सँडो आहे आपली, त्याच्यामुळे काही असं तर आपण त्यांच्या बाबतीत नाही बोलणार पुढच्या ड्रायव्हरच्या बद्दल. काही आपल्यावर ऑब्जेक्शन आला आपण ते मान्य करून घेतलं आणि आपण शर्ट घालून घेतलं, त्याच्यात काही अर्थ नाही. आपल्याला काही असं वेगळं वाटलं नाही त्याच्यात. नाही, मला मुद्दामून महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं, प्रेक्षकांना दाखवून द्यायचं होतं की फक्त मैदानात येतानाच तुम्ही शर्ट विदाऊट शर्ट येत नाही असं नाही. इथं गोट्यावर काम करताना पण गोट्यावर तर कंटिन्यू मी इकडं माझे चड्डा आणि बन्यांवरती शेतात बी मी चड्ड्यावरच काम करतो. बरोबर. काय काय चला दाखवा ना थोडंसं मंडळी, थोडीशी दावण बघू छोटूबाईची, कारण की बरगतच आहे. म्हशी किती म्हटले छोटूबाई? 18-19 म्हशी आहे. 18-19 म्हशी. हा, 3 गाई आहे. तिकडे 2 शेतीचे बैल आहे आपले, हे 2-3 गुरगार आहे गाईचे. हा आपला पुराणा बैल आहे बिंजोडचा. राजवीरचा इतिहास सांगा मित्रांनो, आवर्जून सांगायला आवडेल की राजवीर हा जुना बैल आणि जवळपास वर्षभरापासून पळत नाहीये, पण म्हणावं लागेल कुठेतरी त्या गाडा मालकाने त्या राजवीरचा सांभाळ केला. काय इतिहास राहिला राजवीरचा सांगा ना. राजवीर आपण घेतला होता त्या टायमाला 6 दात होता. बर. आपण घेतलेला आहे ते 40 गाव भागातून रघु पैलवान कोण. 6 दात असताना घेतलेला? हो. आणि त्या टायमाला शर्यती बंद पडल्या. तर त्याला आपण लपून थपून हेच बिनजोड केले. पण सलग 3 वर्ष बिनजोडला संभाजीनगर मध्ये असं गाडी कोणी पाडन म्हणजे असं कोणी नव्हतं. कोणत्या बी बैलावर गाडी बांधूनच आणावं लागली. आता किती 1 वर्षापासून उभा आहे? आता 1 वर्ष झालं आपण त्याला काही बाहेर काढलं नाही. काय कारण? काय आता वय होत चाललं त्याच्यामुळं राहू द्या घरी. विकून टाकायचं डोक्यात नाही लागत? नाही, विकायचं कधीच नाही. काय कारण? राहू द्या, घरची लक्ष्मी सारखं पाळून घेऊ एखादी. अच्छा, कुठेतरी नाव केलं राजवीर, कुठेतरी नाव आपलं त्यांनाच आणलं वर. आणि एवढे 10-20 ढोरं जेव्हा खाते बांधून तर एक बैल विकून काय करणार आहे आपण त्याचे पैसे? अजून काय काय दाखवा ना पुढं. अजून काय आहे, 2-3 गाई आहे. आता ही राजवीरची पैदाशी एक. बरं. हो, राजवीरची पैदाशी. हो. किती गती होती बरं राजवीरला? राजवीरला आजच्या घडीला मी जेवढे बी गाड्या आणतोय त्यांच्यापेक्षा वरचढ बैल होता. बापरे, इतकी गती? हो. आणि शंकरपाटालाच पळाला? शंकरपाटाला बिनजोड मैदानला शंकरपाटाला बी बरेचसे प्रथम क्रमांकाचे. आणि बिनजोडला तर सलग त्याला कोणी 3 वर्षात आपल्या पैसे तर पाळला. इकडं गाई आहे, या गाईंचं पण दूध निघतं का? हो, गाईचं दूध. किती दूध निघतं? 4-4, 5-5 लिटर दूध निघतंच आहे मला एक इकडं. अच्छा. बर. इकडं बैल तुमच्या शेती कामासाठी बैल आहे? हो. आणि ह्यालाचं काय, ह्याला पण तुमच्याकडे? हो, हे रेड्याचं जे तर आपल्याला म्हशी लागवड करायला लागतंय. आता याला वरती का मान बांधून ठेवली? ते थोडं चारा वगैरे व्यवस्थित खावा, त्याचा व्यायाम राहतं ते एक. अच्छा. त्या हिशोबाने. किती वेळ तुम्ही बांधून ठेवणार असं? आता आपण काय 2-1 तास त्याला ठेवतो असं. आता हा परिसर बघतोय छोटूबाया, हा परिसर बघतोय. हो. हे क्षेत्र कुठे आहे तुमचं सांगा ना एकदा. हे क्षेत्र इथं 13-14 गुंठे आपण विकत घेतलेलं आहे. अच्छा. हो.
जटवाड्यामध्ये. जटवाड्यामध्ये. बर आता सगळे तुम्ही तिघही भाऊ या गोट्याचं नियोजन तुम्हीच करता सगळं? हो ती गबी मोठे बंधू आणि आम्ही दोघं लहान माझा. किती वेळ काम करता बरं ते सांगा बरं दिवसभरात? आम्ही सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. आणि दिवसभर मग इकडं फेरा याचा फेरा मारा त्याचा मारा चालू राहता. आज 70-80 लिटर दूध निघते एका टायमाला. हा आता 10 दिवसाला पैसे तुम्ही आणत असाल का महिन्याला आणता? 10 दिवसाला. मग 10 दिवसाला किती पैसे येतात? 10 दिवसाला पैसे ते 70-75 हजार रुपये आपल्याला. 70-75 हजार. आपण अंदाजा जर लावला त्या 70-75 हजारात 40 हजार रुपये खर्च गेला. हो 30-35 हजार रुपये राहता. 30 हजार रुपये इजी वाचते आपल्याला. म्हणजे आज कुठं 50-60 हजार रुपये महिना कमावणारे तुम्ही भावंड आहे हा म्हणता येईल असं? हो पण मग मैदानात काय करायचं छोटू बाई यायची? मैदानाची गरज असं काही नाही राहते पण एक हौस आहे आपल्याला आणि आपल्या लहानपणाचा छंद जोडलेला आहे आपल्या आजोबापासून. बरं तर त्या नादा आपण तिकडं येतो. नाहीतर आपला असं काही विषय नाही का आपल्याला तिकडं जायचं आणि गाड्या आणायच्या. एक छंद आहे म्हणून आपण. आता पळणारे बैल कोणते कोणते तुमच्याकडे? आता पळणारे 2 वासरे आपल्याकडं. दाखव ना थोडं. मित्रांनो हा छोटू बायाचा गरुडा. बाया आदत आहे? हो आदा ते. आणि कधी खरेदी केलं तुम्ही? खरेदी आपण 7-8 महिने अगोदर केलता. गाडीतून पिल्लू बारीक वासरू घेतला होता. कोणाकडून? एका पडेगावचा मुलगा होता त्यानं गाडी आणली होती त्यांच्याकडून. कसं काय पळायला? पाहायला 2-4 फेरे झाले. टॉप पॉवर राहिला सध्या. चांगला पळतोय. हो. याला काय काय देता तुम्ही खाद्य? खाद्याला काय 2-2 लिटर दूध दे. उडीद डाळे मक्काचं ते गव्हाचा काही त्याच्यामध्ये मिक्सर. इकडे कोणता आहे हा? तो सर्जा नावाचा आहे. तो नाही पळवत का? तो बी पाळवायचा. दोन्ही आत्ताच घेतलेले आहे समजा. आता चालू केले आपण 2-2, 4-4 फेरे झाले. अजून काही मैदानाला आपण बाहेर काढले नाही. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असा कॉन्फिडन्स येईल की बाबा हा काहीतरी करू शकतो बाहेर, हा समजा काहीतरी बाहेर काढल्यावर असं काहीतरी शंका राहतेच मग माणसाला काहीतरी व्हायलाच पाहिजे. बरोबर. त्या टायमाला बाहेर काढू. आता कधीचं नियोजन लागलं छोटू बाया तिकडं 3 फेऱ्याच्या मैदानात? कधीचं नियोजन लागलं आता 3 फेऱ्याच्या मैदानात 28 तारखेच्या. 28 तारखेला. कोणाला घेऊन जाणार तुम्ही? आहे एका बैल मालकाचा फोन आलता का आपल्याला जायचं तिकडं. बरोबर. नक्कीच मित्रांनो अचानक मुलाखत झाली आणि छान मुलाखत झाली. याच्यावरून हे पण लक्षात येतं की फक्त गाडा मालक आणि जॉकी होणं सोपं नाही, बाकी व्यवसाय पण गरजेचा आहे. आणि छोटू बाई आज जवळपास 50-60 हजार रुपयाचं वैयक्तिक म्हणजे आज बैलगाडा क्षेत्र सोडलं जरी तरी तुम्ही कमी नाही, तरी तुमच्या त्या व्यवसायाला धरून जरी राहिले तरी तुम्ही तेवढे पैसे कमवू शकता. धन्यवाद छोटू बाई. धन्यवाद.